ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईलचं ऑडिट करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की शहर विकास विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग आहे. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना येथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मते यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यात. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमकं काय निष्पन्न झालंय याची माहिती नागरिकांसमोर येत नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक असल्याचं काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती. नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे. तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कुठली कागदपत्र याच्यामध्ये त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं. पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली. त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही. आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा, कुठली कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे आणि कुठली कुठली कागदपत्र याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये. कुठे ना कुठे गॅसचं सिलेंडर असतं ती आग बुझवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ठेवलं पाहिजे. हां, फायर एक्स्टिंग्विशर्स असतात. बघा, मी ज्यावेळी गावदेवीची तक्रार केली त्या तक्रारीमध्ये वरती जे DDRचं कार्यालय होतं त्या फायर ब्रिगेडचा असा अहवाल होता आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की इकडचे ते फीलसुद्धा केलेले नाही आहेत. हा वर्षभरापूर्वी माझ्या तक्रारीवरती केलेला अहवाल होता. त्या अहवालानंतर त्या ठिकाणी त्या उपाययोजना करणंही गरजेचं होतं. पण अशी खेदाची बाब आहे की ठीक आहे, ती आग मार्केटपुरती त्या ठिकाणी मर्यादित राहिली, वरचं DDR कार्यालय असेल किंवा प्रभाग समितीच्या कार्यालयापर्यंत गेली नाही. पण ह्या फायर इक्विपमेंट्स असतील, फायर एक्स्टिंग्विशर्स असतील किंवा फायरचे स्प्रिंकलर्स असतील, आता ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी या प्रशासनाकडनं केली गेली पाहिजे. ना की कुठला तक्रार अर्ज आलाय, बाबा आलाय, केले पाणी, झालंय पाणी, 2 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना सुदैवाने घडलेली नाही आहे. ही जर रात्रीची वेळ असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे एक काय ठाणेकर नागरिकांच्या कागदपत्रांचं नुकसानी झालेली आहे किंवा काय आहे याबाबतची चर्चा आता अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी या काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर, अनेक समाजसेवकांनी ऑडिटची मागणी केलेली आहे, तुमच्या तुम्ही काय? निश्चित तो त्यांच्या काम करण्यातल्या प्रक्रियेचा भागच आहे. त्या फायली डिजिटलायझेशन करून त्या कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवायच्यात. कारण मागे ज्यावेळी अशी घटना घडली त्यावेळीसुद्धा ती बोंबाबोंब झालेली होती. बघा, काही प्रकरणं काय असतात, रिट पिटिशन असतात, काही न्यायप्रविष्ट असतात, काही CCंचे, जोता प्रमाणपत्रांचे, OCचे, असे अनेक विषय त्यावेळी होते. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर मग शेवटी असं होतं ना, आता बघितलं ना TDRचा जो घोटाळा झाला आहे की सर्व सामाजिक संस्था किंवा सर्व राजकीय पक्ष याच्यावरती आवाज इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कशा पद्धतीने दिली, काय दिली. मग अशा घटना त्या विभागाशी घडल्यानंतर निश्चितच एक ठाणेकर म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी या संशयाला तो वाव राहतोच ना. त्यामुळे ह्या सुरक्षितेच्या दृष्टीने कॉम्प्युटराईज या करून ठेवणं
तुम्ही जसं म्हणालात की याचं ऑडिट करणं आणि याच्यामध्ये आता आपण आतमध्ये गेल्यानंतर बरीचशी कागदपत्रं त्या ठिकाणी होते, त्यांची लिस्टिंग त्या ठिकाणी झाली पाहिजे की कुठली कुठली कागदपत्रं अर्धवट जळाली आहेत, पूर्ण जळाली आहेत, त्यातली महत्त्वाची कागदपत्रं किती आणि एक त्यांची पुनर्बांधणी केली जाते, ती त्या पद्धतीची पुनर्बांधणी या ठिकाणी केली पाहिजे असं आता अधिकाऱ्यांशी भेटून आम्ही आमचा त्या ठिकाणी म्हणणं त्यांना मांडलेलं आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।